नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत डिमेन्शिया ह्या मानसिक आजाराबद्दल. आता डिमेन्शिया म्हणजेच काय? तर वयोवृद्ध व्यक्तींमधला मानसिक आजार. आता डिमेन्शिया म्हणजे काय? हे जर आपण समजून घेतलं तर असं सांगता येईल, की डिमेन्शिया म्हणजे अशा लक्षणांचा समूह आहे, की व्यक्तीची जी कार्यक्षमता आहे, त्या कार्यक्षमतेत हळू घट करणाऱ्या अनेक लक्षणांचा समूह आहे. यामध्ये मुख्यतः काय होतं तर स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याची क्षमता कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे, भाषा पटकन न समजणे किंवा बोलण्यास अडचणी निर्माण होणे किंवा त्यांच्या दैनंदिन कामामध्ये त्यांना अडचणी निर्माण होणे, यासारखे लक्षणं जे असतात हे बेसिकली डिमेन्शिया या मानसिक आजारांमध्ये दिसतात, जो की वयोवृद्ध व्यक्तींमध्ये जास्त दिसायला भेटतो. आता आपण समजून घेऊया, की डिमेन्शिया हा जो मानसिक आजार आहे, याची कारणे काय-काय आहेत. आता जर आपण कारणांचा विचार करतोय, तर डिमेन्शियाची मुख्यतः मेंदूमधले जे न्यूरॉन्स असतात किंवा जे पेशी असतात, ते पेशी जेव्हा मृत पावतात, त्यामुळे व्यक्तीला डिमेन्शिया हा मानसिक आजार होतो, जो की वयोवृद्ध व्यक्तींमध्ये दिसायला भेटतो. आता जर का आपण काही प्रमुख कारणांचा जर विचार केला, तर त्यामध्ये होतो अल्झायमर डिसीज. आता अल्झायमर डिसीजमुळे सुद्धा डिमेन्शिया हा आजार होऊ शकतो. त्याचबरोबर मेंदूतला जो रक्तपुरवठा आहे, तो रक्तपुरवठ्यात जर का अडथळा निर्माण झाला किंवा व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाहीये, तर त्याच्यामुळे सुद्धा डिमेन्शिया हा होऊ शकतो. तसंच डोक्याला दुखापत असेल किंवा संसर्गजन्य रोग झाला असेल किंवा न्यूरोलॉजिकल काही आजार झाले असतील त्या व्यक्तीला, तर त्याच्यामुळे सुद्धा डिमेन्शिया हा होऊ शकतो. जर आपण विचार केला टाइप्स ऑफ डिमेन्शिया म्हणजे डिमेन्शियाचे प्रकार काय-काय आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, की पहिला प्रकार आपण म्हणू शकतो, की अल्झायमर डिमेन्शिया. आता अल्झायमर डिमेन्शिया काय असतो, की व्यक्तीची जी स्मरणशक्ती असते, ती स्मरणशक्ती हळू-हळू कमकुवत होते आणि कमजोर होते. तर त्यामुळे आपण त्याला म्हणतो अल्झायमर डिसीज. आता अल्झायमर डिसीजमुळे सुद्धा डिमेन्शिया हा होऊ शकतो व्यक्तीला. आता दुसरं आहे व्हॅस्क्युलर डिमेन्शिया. आता व्हॅस्क्युलर डिमेन्शिया काय आहे, की व्यक्तीच्या मेंदूतला जो रक्तपुरवठा आहे, त्याच्यात जर का अडथळे निर्माण झाले किंवा रक्तपुरवठा जर का व्यवस्थित नाही होत आहे, तर त्यामुळे सुद्धा डिमेन्शिया हा होऊ शकतो. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लेवी बॉडी डिमेन्शिया. आता लेवी बॉडी डिमेन्शिया कशाला म्हणू शकतो आपण, की व्यक्तीमध्ये भ्रम दिसतात, हॅल्युसिनेशन्स दिसतात, डिल्युजन्स दिसतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे झोपेचे विकार दिसतात. तर याला आपण म्हणू शकतो, की लेवी बॉडी डिमेन्शिया व्यक्तीमध्ये दिसतो. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे फ्रंटोटेम्परल डिमेन्शिया. फ्रंटोटेम्परल डिमेन्शिया काय असतो, की व्यक्तीमध्ये बेसिकली वर्तन आणि व्यक्तिमत्वात बदल दिसून येतात. व्यक्ती कधी चिड-चिड करायला लागतो, कधी अग्रेसिव्ह होतो किंवा रिलेटेड समस्या म्हणजे बिहेवियर रिलेटेड समस्या व्यक्तींमध्ये दिसायला भेटतात. जर आपण डिमेन्शियाच्या लक्षणांचा विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल, की डिमेन्शियाचे जे लक्षणं असतात बेसिकली ते लक्षणं पटकन वाढत नाहीत. ते वाढतात हळू आणि एकदम सौम्य पद्धतीने ते इन्क्रीज होत असतात व्यक्तीमध्ये. हे जे लक्षणं आहेत, हे प्रामुख्याने आम्ही 3 टप्प्यांमध्ये डिव्हाईड करतो. म्हणजे माईल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. म्हणजेच सौम्य पद्धतीने, मध्यम पद्धतीचे आणि तीव्र पद्धतीचा डिमेन्शिया. जर आपण सौम्य पद्धतीचा विचार केला, तर आपल्याला असं सांगता येईल, की व्यक्तीमध्ये विसरभोळेपणा निर्माण होतो. अलीकडील गोष्टी तो विसरायला लागतो. एखादी वस्तू कुठे ठेवली आहे हे सुद्धा तो विसरायला लागतो. तसेच त्याला बोलण्यात अडचणी निर्माण होतात. कधी-कधी व्यक्ती हा एखाद्या सिच्युएशन रिलेटेड एखादा शब्द शोधण्यात सुद्धा गोंधळून जातो. जर आपण डिमेन्शियाच्या मध्यम टप्प्याचा जर का विचार केला म्हणजेच मॉडरेट लेव्हलचा जर का विचार केला, तर आपल्याला असं सांगता येईल, की व्यक्ती त्याच्या ओळखीचे जे व्यक्ती असतात किंवा त्याच्या फॅमिलीमधले जे व्यक्ती असतात त्यांना सुद्धा ओळखण्यात व्यक्तीला किंवा रुग्णाला अडचणी निर्माण होतात. त्याची निर्णय क्षमता जी असते ती कमकुवत झालेली असते. तसेच ते गोंधळतात, ते चिड-चिड करतात, ते संशय घ्यायला लागतात इतर व्यक्तींना. जसं की माझ्याकडे पैसे होते, कोणीतरी माझे पैसे चोरले किंवा हा व्यक्ती मला काहीतरी त्रास देणार आहे किंवा हा व्यक्ती मला माझं काहीतरी नुकसान करणार आहे. तर अशा पद्धतीचे जे असतात ते संशय घ्यायला इतर व्यक्तीवर लागतात. जर आपण तिसऱ्या टप्प्याचा विचार केला म्हणजे तीव्र टप्पा, की सिव्हिअर लेव्हलचा जो डिमेन्शिया असतो त्याच्यामध्ये अशी लक्षणं दिसतात. व्यक्ती हा इतर व्यक्तीवर पूर्णतः अवलंबून राहायला लागतो. त्याला बोलण्यात आणि चालण्यात किंवा एखादी गोष्ट एक्सप्रेस करण्यात खूप जास्त अडचणी निर्माण होतात. त्याचं जे व्यक्तिमत्व असतं ते पूर्णतः बदलतं. अगोदर शांत असलेला, नॉर्मल असलेला व्यक्ती एकदम चिड-चिड करायला लागतो, एकदम राग व्यक्त करायला लागतो, एकदम दुसऱ्यांवर संशय घ्यायला लागतो. तर ह्या पद्धतीची जे लक्षणं असतात, हे सिव्हिअर लेव्हलवरचे लक्षणं प्रामुख्याने आपल्याला व्यक्तींमध्ये दिसतात. जर आपण डिमेन्शियाच्या ट्रीटमेंटचा विचार केला, तर आपल्याला असं सांगता येईल, की बेसिकली डिमेन्शिया हा जो आजार आहे, हा आजार कधीही न बरा होणारा आजार आहे. पण योग्य उपचाराने आपण व्यक्तींमधले जे लक्षणं आहेत,
किंवा व्यक्तींमधला जो अग्रेसिव्हपणा आहे किंवा कुठल्याही लेव्हलचा किंवा कुठल्याही टप्प्याचा डिमेन्शिया आहे, तर तो आपल्याला मॅनेज करता येतो. आता प्रामुख्याने याच्यावर आहेत औषधोपचार. आता औषधोपचारामुळे काय होतं, की व्यक्तीची जी स्मरणशक्ती आहे ती हळू-हळू सुधारायला लागते. तसेच त्याचे जे वर्तना रिलेटेड म्हणजे बिहेवियरल रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स जे आहेत, की मेडिसिनमुळे किंवा औषधोपचारामुळे ते स्टेबल ठेवण्यात मदत मिळते. दुसरं आहे सायकोथेरपीज. आता सायकोथेरपीज काय आहे, की वेगवेगळ्या पद्धतीच्या बिहेवियरल थेरपीज आहेत किंवा कॉग्निटिव्ह स्टिम्युलेशन थेरपी आहे. अशा थेरपीजमुळं व्यक्तींना स्टेबल राहण्यास किंवा त्यांची स्मरणशक्ती व्यवस्थित राहण्यास त्यांना मदत मिळते. तिसरं आहे त्यांच्या जीवनशैलीत बदल करणे. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि त्यांचा मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी काही कॉग्निटिव्ह बेस्ड ॲक्टिव्हिटी जसं की रीडिंग किंवा पझल सॉल्व्हिंग किंवा इतर अशा ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून त्यांचा जो मेंदू आहे किंवा त्यांची जी स्मरणशक्ती आहे, ती स्टेबल ठेवण्यास त्यांना मदत मिळत असते. आता यामध्ये कुटुंबाची जी भूमिका आहे, ती भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची असते. संयम ठेवणे, त्यांच्याशी प्रेमाने वागणे किंवा समजूतदारपणाने त्यांच्याशी वागणे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यांना त्यांचं एन्व्हायर्नमेंट जे आहे ते सुरक्षित वाटणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की डिमेन्शिया हा जो मानसिक आजार आहे, हा गंभीर आजार आहे. परंतु योग्य पद्धतीने निदान, योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर व्यक्तीचा जो आजार आहे, तो आपण नियंत्रणात नक्कीच आणू शकतो. विसरभोळेपणा जो आहे, हा वयाचा भाग असू शकतो. पण जर का सारखाच विसरभोळेपणा दिसत असेल एखाद्या व्यक्तीमध्ये, तर हे जे लक्षणं आहेत, हे डिमेन्शियाचे लक्षणं असू शकतात. जर आपल्या प्रियजनांमध्ये किंवा आजूबाजूला एखाद्या व्यक्तीमध्ये जर का तुम्हाला डिमेन्शियासारखे लक्षणं दिसत असतील, तर नक्कीच संपर्क करा शांतिवन मेंटल हेल्थ केअर सेंटर, वडगाव बुद्रुक आणि कात्रज, पुणे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.